इनफॅक्ट आत्ता पण एक केस प्रलंबित आहे एनजीटी मध्ये, ज्याच्यात जून 2022 ते डिसेंबर 2023 ह्याचे आकडे कोर्टासमोर ठेवले गेलेत. या आकड्यानुसार 22,000 झाडं कापण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्याला कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन म्हणजे 3.5 लाख, अराउंड 3.5 लाख कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन करायचंय. त्याचं पीएमसी कडे काहीही रेकॉर्ड नाहीये. इनफॅक्ट आम्ही अजून खोलमध्ये गेलो, अजून बघितलं की ठीक आहे, तुम्ही 2018 पासनं आजपर्यंत सांगा की काय कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन तुम्ही कुठे लावलेत झाडं. ठीक आहे, तुम्ही म्हणतात तुम्ही लावलेत, गृहीत धरू की तुम्ही लावलेत, कुठे लावलेत ते तरी द्या. तुमच्याकडे काहीतरी आकडे असेल, डेटा असेल ते द्या. पीएमसीचं म्हणणं आहे की 2018 पासून ते 2025 पर्यंत त्यांच्याकडे एकही झाडाचा डेटा नाहीये कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन. आता तुम्ही बघा की अशी अवस्था असताना आपण काय एक्सपेक्ट करू शकतो. पीएमसी म्हणतात की नाही, आम्ही कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन मध्ये लावलीच झाडं, आणि सोर्स काय तर म्हणतात की ट्रस्ट मी. अरे कसं ट्रस्ट करू तू, म्हणजे द्या ना, डेटा द्या ना. ट्रस्ट मी ब्रो झालंय. म्हणजे मला पण वाटतं की म्हणजे पीएमसी इज वन ऑफ द बिगेस्ट महानगरपालिका इन द कंट्री, नॉट जस्ट इन द स्टेट. आपण जर बजेट वाईज बघितलं तर 10,000 कोटीचा बजेट आहे, आणि ह्या ट्री फेलिंग मधनं त्यांनी अजून माझ्या एस्टिमेशनच्या अनुसार ह्या कालावधीसाठी जून 22 ते 23 तब्बल 18 कोटी डिपॉझिट घेतलेत. हे 18 कोटी कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन साठी वापरण्यासाठी आहे. कुठे गेले ते पैसे? ठीक आहे, तुम्ही पैसे तर घेतले, वापरले का? आणि कायद्यामध्ये लिहिलंय की तुम्हाला 7 वर्षांपर्यंत त्याचं संवर्धन करणं हे तुमच्यावर भाग आहे. कुठे गेले हे 7 वर्ष? काय झालं? काहीही क्लिअर नाहीये. म्हणजे इतकं ओपेक सिस्टम आहे हा, आणि ह्या विरुद्ध लोक लढा देत आहे. पण जेव्हापर्यंत सामान्य माणूस जागृत होत नाही, त्यांच्यासाठी कोणी म्हणजे हे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही, हा विषय असाच राहील. कारण लोकांना माहित नाही की म्हणजे व्हॉट आर दे एंटायटल्ड टू. आमच्या कॅल्क्युलेशन अनुसार 2025 पर्यंत, आता तुम्ही डेफिसिट बघितला ट्री प्लांटेशनचा, आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे इट कुड बी हिअर अँड देअर, ऑलमोस्ट 14 लाख झाडं हे कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन अजूनपर्यंत झालं नाहीये.